मी पण एक स्त्रीलोक तज्ञ आहे आणि बौद्ध अभ्यासक आहे. तर आम्हाला ही परिषद घ्यावीशी का वाटते याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना थोडक्यात सांगते. या परिषदेचा विषय आहे करुणेकडून कर्तृत्वाकडे, म्हणजे नैतिक शक्तीच्या नेत्या म्हणून बौद्ध महिला कसं कार्यरत आहे. दॅट इज फ्रॉम करुणा टू कमांड, हाऊ बुद्धिस्ट वुमेन आर कमिंग अप with their ethical powers as leaders in the society. मग या परिषदेचा उद्देश समाजात उभारणी, स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांच्या मार्फत शिक्षण, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक नेतृत्वामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण योगदान कसा आहे यावर प्रकाश टाकले आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणीतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन महिलांचे नेतृत्व विकसित करणे हेच या परिषदेचं उद्दिष्ट आहे. पुढचे पॉईंट्स माझे कलिग सांगते. आतापर्यंत बुद्धिस्ट कॉन्फरन्सेस बरेच झालेले आहेत, बुद्धांवरती आणि बुद्धिस्ट लिटरेचरही झालेलं आहे. पण जेवढा आम्ही रिसर्च करतो असं माहिती होतं की कुठेतरी स्त्रियांचे प्रश्न आणि स्त्रियांचं नेतृत्व कुठेतरी राहिलेलं नाही. तर ही कॉन्फरन्स सगळ्या महिलांनी ऑर्गनाईज केलेली आहे आणि मेन म्हणजे आम्ही इथे बुद्धिस्ट लिटरेचर पण विमेनवरती बुद्धांचे काय विचार आहेत, बुद्धिस्ट लिटरेचर काय म्हणतो आहे, आम्ही त्यांना अजून सामोरी आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे आपण जेव्हा इथलं तुम्ही जेव्हा हे बघाल स्केड्यूल बघाल तर आपले 4 पॅनल्स आम्ही असे डिवाईड केले आहेत की बुद्धकालीनपासनं म्हणजे थेरीजचं काय काम होतं, म्हणजे फक्त स्पिरिच्युअलिटीमध्ये नाही पण समाजमध्ये काय काम होतं, त्यांचं नेतृत्वाचं काय काम होतं. त्यानंतर मिडिवलमध्ये कितीतरी बुद्धिस्ट क्वीन्स झालेल्या आहेत, राण्या झालेल्या आहेत, बुद्धिस्ट प्रेसिडेंट झालेले आहेत, पण ते आपल्याला माहिती नाही. तर त्यांचं काय आहे. नंतर कंटेम्पररी याच्यामध्ये बाबासाहेबांच्या काळी बुद्धांचं नेतृत्व कसं झालं, काय झालं, आणि आता प्रेझेंटली वेगळ्या देशात इंटरनॅशनली नॅशनली बुद्धिस्ट विमेन काय करत आहे समाजासाठी, शिक्षणासाठी, नाहीतर वेगळ्या फील्डमध्ये ते काय करत आहे. इनफॅक्ट बुद्धिस्ट नर्ससुद्धा कितीतरी देशांमध्ये खूप मोठे समाजकार्य करत आहेत. तर ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही हा कॉन्फरन्स ठेवत आहोत की ह्याविषयी सगळ्यांना माहिती पडली पाहिजे आणि ह्याविषयी नॉर्मल लोकांना, नॉर्मल स्त्रियांना एक प्रेरणा घेतली पाहिजे. कॉन्फ्रेंस का मेन मोटो तो आप लोगों को समझ में आया ही है, मैम ने अभी बताया है. मैं आप लोगों से आह्वान भी करूंगी कि जितना हो सके उतना आप इस कॉन्फ्रेंस में कंट्रीब्यूट भी अगर किसी माध्यम से कर पाए. और हमारा एक उद्देश्य है कि एक समाज में, सोसाइटी में सिर्फ ऐसा ही कॉन्फ्रेंस भले ही हम एज अ बुद्धिस्ट ऑर्गेनाइज कर रहे हैं, एक इंटरनेशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फ्रेंस है, बट दिस इज ओपन फॉर ऑल. ये कॉन्फ्रेंस ओपन फॉर ऑल है. जो भी इक्वालिटी समाज में कुछ परिवर्तन हम ला सके, समाज के लिए कुछ कंट्रीब्यूट कर सके, जो भी इस विचार को सपोर्ट करते हैं उन सभी के लिए ये कॉन्फ्रेंस ओपन है. आप जितना हो सके आइए और सपोर्ट कीजिए इस कॉन्फ्रेंस को. और काफ़ी अलग अलग इससे स्पीकर्स आ रहे हैं, तो वो स्पीकर्स को अगर आप सुनेंगे तो बहुत ही एक इम्पॉर्टेंट भी मैसेज है और बुद्धिज़्म को लेकर बहुत ही एक्सपर्ट्स है इस कॉन्फ्रेंस के लिए. बौद्ध धर्मामध्ये महिलांचं महत्त्व अधोरेखित आहेच आणि ही परिषद गौतम बुद्ध यांचा समता, करुणा आणि प्रज्ञा या सिद्धांतावर आधारित आहे. तसेच B.R. आंबेडकर यांच्या विचारानुसार शिक्षण, समानता आणि सन्मान हे याच्या केंद्रस्थानी आहे. नागपूर हे शहर परिषदेसाठी अत्यंत विशेष आहे, कारण ही शहर सामाजिक जागृती आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे. आणि या परिषदेत देश विदेशातील तज्ज्ञ, डॉक्टर, संशोधक, समाजसेवक सहभागी होणार आहेत. विविध पॅनलद्वारे चर्चा महिलांच्या प्रश्नांवर होईल, त्यांच्या अधिकारावर होईल आणि त्यांच्या नेतृत्वावर सखोल चर्चा केली जाईल.
कॉन्फरन्स नागपूरमध्ये होते आहे. जर आपण सगळ्यांनी जर गुगल सर्च जर सपोज करून पाहिलं की इंटरनॅशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फरन्स, तर त्यात माहिती येईल की ही कॉन्फरन्स 22 तारखेला होणार आहे. याचा अर्थ आहे इंटरनॅशनल बुद्धिस्ट वुमेन कॉन्फरन्स नागपुरात ही पहिल्यांदा घेण्यात येत आहे. 1942 साली बाबासाहेब आंबेडकरांनी दलित महिलांसाठी एक परिषद घेतली होती, ज्यात 2500 स्त्रियांनी सहभाग घेतला होता. तर नागपुरात ही परिषद आयोजित करण्याचं एक मोठं वैशिष्ट्य हेही आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नागपूर दीक्षाभूमी याचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे सगळ्या आंबेडकराईट्समध्ये आणि सगळ्या बुद्धिस्ट लोकांमध्ये. तर ही जी बाबासाहेबांची कर्मभूमी आपली दीक्षाभूमी जी आहे, तिथे नागपुरात ही परिषद आयोजित करण्यामागचं हेच कारण आहे की ही एक प्रेरणास्त्रोत म्हणून ही जागा आपण बघतो आणि तिथून ही जर परिषद आपण घेऊ शकलो आणि आपले जे इंटेन्शन्स आहेत ते समाजापर्यंत पोहोचवू शकलो, तर आपण पण कुठेतरी बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेतो आहे असा त्याचा एक अर्थ पण निघतो.